महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ MSRDC तर्फे सुरू असलेल्या ग्राउंटिंगच्या कामादरम्यान एक किरकोळ पण वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय करणारी घटना घडली। शुक्रवारी रात्री उशिरा 2 लेनपैकी एका लेनमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं। सदर लेनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड लावून वाहतूक दुसऱ्या लेनमधून सुरू ठेवण्यात आली होती। मात्र या बॅरिकेड्सकडे दुर्लक्ष करून एक 4 चाकी वाहन चालकाने थेट काम सुरू असलेल्या लेनमध्ये प्रवेश केला। यावेळी रस्त्यावर खिळे व इतर साहित्य असल्याने त्याच्या गाडीचं टायर त्वरित पंक्चर झाले। इतकंच नव्हे तर त्याच्या मागून आलेल्या काही वाहनांनाही पंक्चरचा फटका बसला। त्यामुळे काही काळ वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला। घटनेनंतर काही सोशल मीडियावरील ग्रुप्समध्ये या प्रकाराबाबत चोरी अथवा दरोडा घडल्याच्या अफवा पसरल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नाही। ही घटना केवळ काम सुरू असलेल्या लेनमध्ये बॅरिकेड तोडून वाहन गेल्यामुळे घडली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। MSRDC कडून सुरू असलेलं ग्राउंटिंग काम हे रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूतीकरणासाठी केलं जात आहे। या कामादरम्यान वाहन चालकांनी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या लेनचा वापर करावा। बॅरिकेड तोडून कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। या घटनेमुळे काही वाहन चालकांची आर्थिक हानी झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पोलिसांनी या घटनेची पाहणी करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। रस्त्यावर काम सुरू असताना वाहन चालकांनी संयम बाळगणे, वेग मर्यादेत वाहन चालवणं आणि प्रशासनाने केलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। अन्यथा अशा प्रकारच्या घटना वारंवार घडून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो। सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर MSRDC प्रशासन व पोलीस विभाग नागरिकांना खात्री देत आहे की कोणत्याही प्रकारचा दरोडा किंवा चोरीचा प्रसंग इथं घडलेला नाही। केवळ बॅरिकेड तोडून चुकीच्या मार्गावर वाहन गेल्याने हा प्रकार घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नमस्कार, मी संतोष सानप। मी आता जालन्यावरून निघालोय, पनवेलला चाललोय। इथून मागे पण माझ्यासोबत अशी 1-2 वेळेस घटना घडली। आजची ताजी घटना आहे बघा, लाईव्ह घटना आहे। हे खिळे बघा, हे समृद्धी हवे। 1 तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय, समोरच्या गाडीचे 4 टायर पंक्चर झाले। पोलीसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती। इथून मागे पण 2 वेळा, आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला। हे बघा पोलीस इथे उभे, आता लोक पोलीस आहे। खेळ दाखव, सगळे दाखव खेळ, पूर्ण खेळांजवळ उभे। इकडे घे, इकडे भाऊ। इथून मागून माझ्यासोबत अशा घटना 2 वेळा झाल्या। तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला, अजिबात पोलिसांची मदत होत नाही। मी आता जालन्यावरून निघाले, मला पनवेलला जायचंय। हा बघा रस्त्यामध्ये हजारो खेळ ठोके, एवढे खेळ ठोकासवर चाललंय काय? अर्धा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात, पोलीस करतात काय? रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय? काय सुविधा आहे रोडला? कशाला हा रोड बनलाय? हा समृद्धी एका लोकांचा जीव घ्या रोड बनलाय, तेच समजत नाही। व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा ह्या पोलिसवाल्यांना, अजिबात पोलिसची मदत होत नाही ह्या रोडला। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।